संजय साईनगर दांडी यांचा जर विचार केला तर निश्चितच आपण जी क्रिकेटची सुरुवात होते दिवाळीच्या सुट्टीमध्ये पहिला चेंडू इथे बाकी फ्लिक केला जातो फाईन लेगच्या रिझनला एक धाव बघायला चेंडूच्या पाठीमागे बघतो तर पहिल्या चेंडूवर सीमा पार होता आणि सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळते तर खातं उघडलंय सूरज यांनी आणि फक्त धावसंख्या 2 आपण जो सामना बघतोय कोणत्याही मोठा फटका बाकीच्या मारत नाही एकेरी दुहेरी धावावर भर दिला जाते त्या दरम्यान षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा वन शॉटचा इशारा येतो एक वन शॉट एकच धाव निघते धावसंख्या होते ती 6 धावा या फलकावर लागल्या जातात. चला तटस्थ पंच आहेत आमचे पंच दाखवतील आर्ग्युमेंट आपण करू नका तटस्थ पंच आहेत 6 धावा या फलकावर लागल्यात अजून एक चेंडू बाकी आहे षटकातला अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला पाहायला मिळते पुन्हा गोलंदाज सज्ज होतात ते म्हणजे रुपेश इथे बाकी एक्स्ट्रा कव्हर तरी हो हो अतिशय सुंदर सरळ हातामध्ये झेल जातो आणि पहिल्या गडी तंबू मध्ये परत संजय आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी जो हरेश्वर थोडासा ओव्हरपिच चेंडू होता त्याला खेळायचा कव्हरच्या डोक्यावर पण सरळ त्यांच्या हातामध्ये झेल जातो एक अतिशय सुरेख झेल आपण पाहिलं तर पहिलं षटक पॉवर प्लेचं संपलं आणि फलकात धावसंख्या लागते ती 6. आता बघावीर फलंदाज हरेश्वर बघूया कशा पद्धतीने दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये सामना लढवतात किती धावा जमवत आहेत पॉवर प्ले मध्ये किती फायदा उचलतोय तो साईनगरचा संघ आपल्याला बघायचा आहे. निश्चितच आपण इथून विचार केला तर पॉवर प्ले मध्ये खरोखर खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये जर विचार केला की सर्कलच्या आतमध्ये खेळाडू असताना कशी सुरुवात करायची हे सर्वप्रथम जर आपल्याला क्रीडा विश्वात पाहायला मिळालं तर कृष्णमाचार्य श्रीकांत या खेळाडूचं कौतुक करायला पाहिजे
खेळाडूच्या डोक्यावरनं म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू कसे वरून मारायचे धावा कशा काढायचं हे दाखवलं आणि त्यानंतर ते खऱ्या पद्धतीने उतरवलं ते म्हणजे कलू वितरण आणि निश्चितच सनद जयसूर्य या श्रीलंका जोडीने आणि तिथे बाकी पॉवर प्ले धावा जमत विश्वचषक आपल्या नावावर केलं श्रीलंकर खेळाडूने कला कौशल्य गुणांना वाव दिला खरोखर अतिशय सुंदर डावखोरी आणि उजवी अशी जोडी आपण पाहिली क्रीडा विश्वात आता बाकी जातोय नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे सौरभ हा देखील एक चांगला गोलंदाज आहे निश्चितच चांगली गोलंदाजी आपण जे पाहिलं चिंचणीचं मैदान त्याने गाजवलं होतं आपल्या संघासाठी नेहमी साईनगरसाठी चांगली गोलंदाजी करणारा सौरभ हा गोलंदाज त्याची दोन्ही संघात नोंद घ्यायची आहेत आपण जेव्हा बाहेर खेळायला जातो तेव्हा नियमांचं
सूरज किती धाव 18 धावा काढल्या संघासाठी. 2 षटकार आपण त्याच्या बॅटरीतून पाहिले आणि फलकात धावसंख्या लागते 29 षटक मार्ग असतंय. 2 गडी सलामीची जोडी ही तंबूत परतलाय. आपण बघतोय मित्र परिवार चषक उछळीचं हे मैदान. सिद्धेश हो सुंदर गोलंदाजी हाताळी जात आहे. सफल होतात आणि चेंडू त्याच्यापासून लावतात. दरम्यान 3 षटक संपली आणि फलकात धावसंख्या लागलाय. प्रथम फलंदाजी करताना साईनगर दांडी संघाची 2 बाद 30. 15 मिनिटं झालीत. आपण 3 षटक बरोबर ठेवत. टीम मिटिंग प्रत्येकाने कमी करा. मी सुरुवातीपासून सांगतो की जेणेकरून आपण बघितलं की नचिते सुंदरपणे मॅच असतात त्यांच्या संध्याकाळी वेळ का द्यावा तर आपल्याला विकेट पुन्हा दुसऱ्या दिवशी चांगली ठेवावी लागते. किती अनेक आठवणी आहेत या उछळी गावातल्या दांडी गावातल्या खेळाडूंची आपण बघायला मिळते. निलेश पालन, रविनगर, बापू गावड, तुषार, आमचे मोगली ज्यांना मी मंगेश सांगायचो, असे असंख्य खेळाडू आहेत ज्याने असंख्य क्रीडांगण गाजवलीत. फायर पास्टरचं मैदान असो, आर्यन पालघर असो, त्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल ते म्हणजे TFPचं मैदान नवीन तयार झालं होतं. BRCचं मैदान गाजवलं, चिंचोळीचं मैदान गाजवलं, वाडा गाजवलाय. सफाळी प्रीमियर लीग जेव्हा व्हायची सफाळी चषकाच्या सुरुवातीला तेव्हा निश्चितच पालघरचा आपण विचार केला तर तिकडे ओमकार संघ खूप फॉर्म होते. गणेश जाधव नावाचा फलंदाज बघतो. यस आमचे डावखुरे फिरकी गोलंदाज सुरेश कंचाडकर यांचं देखील इकडे आगमन होत आहे. आणि आता बाकी गोलंदाज येतो तो ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तो रुपेश. हे 3 षटकं संपली आणि 3 षटकाच्या समापनानंतर फलकात धावसंख्या लागलाय ती 2 बाद 29. सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूत परत. सूरज ज्याने 18 धावा काढल्या आणि संजय याने 3 धावा काढल्या. या सामन्याचे आपण पंच बघतोय तो म्हणजे जयेश मोरे आणि GM राव. एका हिरवागार मैदानावर हा तुम्हाला सामना बघायला मिळतोय. इथे बाकी चेंडू फक्त सोडला जातो, दिशा देतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी हाताळली जाते. ज्या पद्धतीने पॉवर प्लेचं आपण षटक हाताळलं तिथे फक्त 6 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकात, तशाच पद्धतीची गोलंदाजी करतोय. आणि हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो उछळीचा गोलंदाज तो म्हणजे रुपेश. उछळी B आपण समजा सामना बघतोय. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळते, लॉंग ऑफ बघायला मिळते, मिड विकेट पाहायला मिळते आणि डीप स्क्वेअर लेग असे हे खेळाडू बघायला मिळतात. इथे बाकी चेंडू टटवला आहे, सहज जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावर आणि चेंडू सीमा पलीकडे 6 धावा. फुलटच चेंडू सांगितलं की तुम्हाला धावा बघायलाच मिळतील. जो सामना अर्धा तासात संपतो त्याला 45 मिनिटं लागतात कारण षटकाराची आतषबाजी बघायला मिळते. धावा कशा निघाव्या हा तुम्हाला फुलटच चेंडू दाखवला जातोय. जिथे असंख्य षटकार चौकार बघायचे असतील आणि असं मोठं मैदान असेल तिथे तुम्ही फुलटच चेंडू यूज करायला पाहिजे. कारण चेंडू एवढा पळतोय की बॅटिंगवर तुम्ही व्यवस्थित घेतलात तर निश्चित तुम्हाला 6 धावाशिवाय धावा मोजता येत नाहीये. अतिशय सुरेख फलंदाजी षटकार बघायला मिळतो. ह्या फलंदाजाचं नाव आहे ते म्हणजे हरेश्वर. पहिला 3 चेंडू तो डॉट गेला होता अगोदरचे, पण यावेळेला बाकी चांगला समाचार घेताना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रुपेश सज्ज होतोय. इथे बाकी बॅटची कडी जवळ पंचाकडे दाद मागितले जाते. चांगला कलेक्शन ऑफर चांगला बघायला मिळते. वॉट अ क्विकनेस, किती सुंदर लक्ष बघायला मिळते. कीपर कसा असावा हे तुम्हाला पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर गोलंदाजी, निश्चितच कौतुक करायला पाहिजे उछळीच्या गोलंदाजाचं. सुंदर गोलंदाजी करताना हाताळताना बघायला मिळतो तो हा गोलंदाज तो म्हणजे रुपेश. निश्चित जणू काही एक वेगळी धार अशी बघायला मिळते. ज्याप्रमाणे तलवारीला धार असते तशा पद्धती धार गोलंदाजी बघायला मिळते. रिव्हर्स स्वीप मारताना अफड होत नाही, चेंडू खाली राहतोय. 6 धावा जरी पटकवल्या तरी 5 चेंडू त्याने निर्धाव खालेत. मी तर धावाचा मोलचा जर तुम्ही हिशोब केला तर आस्किंग रेट खूप बघायला मिळतो. आतापर्यंत 5 चेंडू हा फलंदाज डॉट गेला आणि एकच शॉट मला बघायला मिळतो तो षटकार.
अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळली जाते. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू तटवा जातो मिड विकेटच्या रिझल्टला. इथे चेंडूच्या पाठीमागे येतोय. धाव एक संख्येवरती बघता बघता दुसरी धाव देखील फलकाव लागली जाते आणि धावसंख्या 2 ने वाढून धावसंख्या फलकाव लागली जाते ती 37. 37 धावा ह्या फलकावर लागले जाते. चौथं षटक सुरू आहे. ज्या यूट्यूब ज्यांनी लेट खोले त्यांच्या माहितीसाठी नाणेफेक जिंकली उचळी संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आमंत्रित केलंय ते साईनगर दांडी संघासाठी. चौथं षटक मार्गस्थ आहे. 2 गडी तंबूत परतलेत. ओहो पुन्हा सुंदर गोलंदाजी फलंदाजाला जखडून ठेवलं जाते. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. 2 षटकं टाकली त्या गोलंदाजाला. किती धावा दिल्यात 2 षटकात? 8 आणि पहिल्या षटकात 6. मग 2 षटकात फक्त 14 धावा दिल्यात. त्यातलं पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळलं. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. काय सुंदर ॲनालिसिस बघायला मिळते. तर 4 षटकं संपली आणि 4 षटकाचं समापनानंतर फरकावर प्रथम फलंदाजी करताना साईनगर दांडी संघाची धावसंख्या झाली 37. DJ फलका धावसंख्या लागवायची 37. 2 गडी बाद 5 षटक घेऊन जातो तो म्हणजे सिद्धेश. फुलटच चेंडू तटावर मिडविकेटच्या डोक्यावर मोठा मोठा उत्तुंग षटकार 6 धावा. संघात इकडे आगमन होते. निश्चितच हार्दिक स्वागत करतो मित्र परिवार ह्या चषकामध्ये आपलं. परनाळी संघामध्ये स्वप्नील खरत अकीब कुरेशी हा तुम्हाला खेळाडू बघायला मिळेल. निश्चितच चांगले खेळाडू. नुकतेच शनिवार रविवार परनाळी प्रीमियर बघायला फलका धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते 43. संघाच्या कर्णधार आपण इकडे संपर्क साधायचे आणि परनाळी संघाच्या संघाला आलेले आहेत. परनाळा आणि परनाळी. परनाळा म्हटलं की आमचा दांडीचा संघ आणि परनाळी म्हटलं की आपण बघतोय निश्चितच कुरगाव टाकलं की जे आपलं सुंदर गाव शंकराचं मंदिर जिथे बघायला मिळतंय ते परनाळी गाव. हा चेंडू पडण्यात थोडासा खाली राहते. मध्ये येतो बॅकफुटला जाऊन खेळायचा होता कव्हरच्या रिझनला. तो खरोखर निश्चितच मी कौतुक करीन ते म्हणजे उशीच्या बी संघाच्या खेळाडूंचं. उशी बी एक सुरेख गोलंदाजी हाताळला. विशेषतः कौतुक करायला म्हणजे रुपेश आणि 2 षटकामध्ये फक्त 14 धावा दिल्यात. 5वं षटक मार्गस्थ आणि फलन धावसंख्या 43. इथे बाकी चेंडू पेटवला मिड विकेटच्या रिझनला. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातो. लांबचा खेळतो बघा झेल सुंदर झेल इकडे बघायला मिळते. कॅचेस कसे पकडावे हे तुम्हाला इथे बघायला मिळते. शेवटपर्यंत नजर ठेवली जाते. आवाक्यात चेंडू आला की हातामध्ये पकडला जातो. अशा प्रकारे 4था गडी तंबूत परततोय. चला नवीन बॅट्समन जातो तो म्हणजे मोहन. राधा तेरी बंसी पुकार त्याने प्राण. या मोहनला कोण विसरू शकतोय. असंख्य राधांना प्रेमात टाकणार आहे हा मनमोहक असं मोहन नाव ज्या खेळाडूचं तो जातोय. एका कठीण समय तर कोण कामाचं येतोय कारण चांगली गोलंदाजी वापरलाय. निश्चित कौतुक करायला पाहिजे. तसं गोलंदाजाचं ते म्हणजे उशी बी संघाकडनं 5वं षटक मार्गस्थ आणि फलका धावसंख्येला 43. कारण निश्चितच हे मोठ्या मैदानात इथे असंख्य धावसंख्या उभारली जाते. फुलटच चेंडू म्हटला की निश्चितच मोठमोठे फटके बघायला मिळतात. हा इथे बघूया
वाईट घोषित केलं जाते. दोन्ही हात बाहेर काढून धावसंख्या 1 निवडते आणि 44 धावा या बाकी फलकावर लागल्या जातात. आजचा पहिला दिवस, पहिला सामना आपण बघतोय तो म्हणजे साईनगर दांडी विरुद्ध उछळ बी. प्रथम फलंदाजी करताना साईनगर दांडी 5वं षटक मार्गस्थ आहे. 4 गडी तंबूतलेत आणि 44 धावा या फलकावर लागल्यात. इथे बाकी रिक्षाच्या बाहेर चेंडू चळ खराब यष्टिरक्षण. इथे बाकी चेंडू जातो सीमा पलीकडे. पाहता पाहता 5 धावा या बहाल केल्या जातं वाईटच्या रूपामध्ये आणि फलकावर धावसंख्या लागली जाते ती 49. सध्या 49 धावा या बक्यात फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत या मैदानावर तुम्हाला बघायला मिळते. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी केली जाते सिद्धेश या गोलंदाजाकडनं. 5वं षटक मार्गस्थ फलका धावसंख्या 49. प्रथम फलंदाजी करताना साईनगर दांडी. इथे बाकी चेंडू खेळला जातो ते मिडविकेटच्या पट्ट्यामध्ये चेंडूच्या पाठीमागे जाऊ. बाकी 50 धावा पूर्ण होतात. खडखल चौकार बघायला मिळतो मिडविकेटच्या डोक्यावरनं. 53 धावा या फलकावर लागल्या जातात. 53 ऑन बोर्ड. जायचं ना तशा पद्धतीचा चेंडू जातो. एकदा चेंडू बॅटीला लागला की तो थांबायचा मार्ग दिसत नाही. धावा जास्तीत जास्त कोणत्या चेंडूवर होतात तर ह्या फुलटा चेंडूवर तुम्हाला बघायला मिळतो. धावांची पर्वणी या तुम्हाला इथे इनिंगमध्ये बघायला मिळेल. इथे बाकी सरळ चेंडू ॲकोनस पद्धतीने फक्त खेळतात. फुटवर्क, ऑफ साईड, कव्हर ड्राईव्ह, लॉंग ऑफ ड्राईव्ह हे बाकी मला बघायला मिळेल. पण सुरतचं मी कौतुक केलं की ज्याच्याकडे चांगले फटके मला पाहायला मिळाले. जो सलामीचा फलंदाज ज्याने 18 धावा काढल्यात. आता आपण बघतो म्हणजे मोहन आणि हरेश्वर अजून देखील फलंदाजी करतोय. पुन्हा मोहन सामना करतोय. समोर गोलंदाज आहे तो म्हणजे सिद्धेश. बॅकफुटला गेला चेंडू खेळायचं होतं तो म्हणजे लॉंग ऑनच्या रिझनला बॅटची कडी घेऊन चेंडू जातोय तो फाईन लेगच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या 1 निवडते. ते 5 षटकं संपली आणि 5 षटकाच्या समापनानंतर फलकावर धावसंख्या लागल्या. प्रथम फलंदाजी करताना साईनगर दांडी 54. ते बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतात. तत्पूर्वी विनंती करतो म्हणजे प्रणा दांडी आणि तरणाई संघाच्या कर्णधाराकडे संपर्क साधे. प्रणा दांडीचे कर्णधाराकडे आलेत. तरणाईच्या कर्णधाराने संपर्क साधायचे. ही इनिंग संपली की टॉस बॉक्स मध्ये आपली नाणेफेक केली जाईल. चोवीस मिनिटं झाली तर 24 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकली. खरोखर चांगलं कुतूहलाची बाब द्यायला लागली की ज्या नियमाचं पालन तुम्हाला करायचं ते तुम्ही निश्चितच पालन करतात. 30 षटकामध्ये तुम्हाला धावा करायची असतात. परनाईचे संघनायकांकडे यायचं. यानंतर नाणेफेक करूया आपण. आता वाक्य म्हणजे ओमकार धावा चांगला आकार बघायला मिळतोय. 54 धावा ह्या फलकावर 5 षटकं झाली. 4 गडी तंबूत परत. प्रथम फलंदाजी करताना साईनगर दांडी. आपण बघतो मित्र परिवार दांडी आजच्या दिवसाचा पहिला सामना उद्घाटन सामना ज्याचं निश्चित श्रीफळ वाहून उद्घाटन केलं प्रशांतजी मात्रे यांच्याकडनं. असंख्य खेळाडू क्रिकेट विश्वामध्ये ज्याने उदयास आणलं तसं हे प्रशांतजी मात्रेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. आणि खरोखरच एक सुंदर मैदान तुम्हाला बघायला मिळते. ते उछळी गावीच्या मैदानावर इथे सामना रंगतोय. इथे बाकी फुटच चेंडू टटवला जातो तो मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या 1 निवडते. थ्रो करेपर्यंत फलकावर धावसंख्या 2 निवडते आणि धावसंख्या होते ती इथे बाकी थोडासा खराब थ्रो होतो. 3 धावा बहाल केल्या जातात आणि 3 धावांची धावसंख्या होते 57. 57 धावा या फलकावर लागल्या जातात. ह्या इनिंगचं मी निश्चितच कौतुक करेन की एकेरी दुहेरी धावा किती जमवायच्या हे पाहायला मिळतं. षटकार लागले, चौकार लागले, पण जास्तीत जास्त आपण धावा बघितल्या की जिथे धावा निघतात तिथे धावा करायला पाहिजे. खरोखर आपण बघितलं बरेचसे खेळाडू बघतो की षटकार चौकार मारायला धावा घ्यायला बघत नाही, पण एकेरी दुहेरी धावाचं महत्व किती. आणि या दांडी गावाचा आपण विचार केला तर मित्र परिवार संघाला निश्चितच माहिती की 18 चेंडू 15 धावा आपल्याला निघाल्यात. 8 गडी हातात असताना सामनाचे पराभूत झाले होते. ते निश्चितच दोस्ती चषक गंगोत्री हॉटेलच्या समोर
इथे बघा चेंडू टटेल ऑफ द रिझल्ट चेंडूच्या पाठीमागे खेळ जातो इथे गडी टिपला जातो सुंदर झेल पकडला जातो पुणे उच्च संघाचे खेळाडूकडनं आणि पाचवा गडी तंबूत जातोय आणि फलका धावसंख्या 57 बोर्ड अतिशय सुरेख चतुर परिवर्तन केलं लो फुलटच म्हटलं की क्रिकेटचा घातक चेंडू. जाऊया पुन्हा एकदा डीजे सोमदर संगीताकडे. जातो तो म्हणजे अंकुश. ऍक्च्युली अक्रॉस असं व्हायला पाहिजे तुमचा पॉवर प्ले जो सर्कल असेल त्याच्या बाजूला गेल्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये अक्रॉस व्हायलाच पाहिजे. 30 सेकंद ही टेनिसची खरी पर्वणी आहे. तुम्ही म्हणता की 1.5 मिनिटं तर रेल्वे क्रिकेटची पर्वणी टेस्ट मॅचचा नियम आहे तिकडे तुमचं थायपॅड पॅड हेल्मेट ग्लोव्स हे सर्व बघायला मिळतात. 30 सेकंद खूपच विदिन 30 सेकंद वेळ बॉल कीपर आणि पुन्हा जायचंय कारण आपण बघतो 2 लाख 1 लाख जेव्हा प्राइस देतो आणि आपल्याला फायनल मॅच असते 6 षटकाची झाली पाहिजे 1 लाख रुपये बक्षीस देणार आपण 1 षटकाची फायनल खेळणार म्हणजे पैशाचं मूल्य फक्त आपण तेवढंच मोजणार तर निश्चितच चांगलं वाव द्यायला पाहिजे ह्या क्रीडांगणावरती. इथे बाकी बॅटची एज घेतली जाते थोडासा कठीण झेल मानला जातो कारण अशा पद्धती झेल खूप कठीण असतात. चेंडू जेव्हा यॉर्कर लेनचा पडतो जातो इथे बघा चांगलं यष्टीरक्षक पुन्हा बघायला मिळतं स्वतः चेंडूवर धावत गेले यष्टीरक्षक धावसंख्या 1 ने वाढते आणि धावसंख्या पोहोचते ती 58. तर क्रीडाविषयक आपण बघितलं क्षेत्ररक्षणाची धुरा जर आपण सांभाळली असेल तर खरोखर भारतीय क्षेत्ररक्षकची सुधार जर आपण बघितली असेल जेव्हा मोहम्मद अझरुद्दीन सुरुवातीला आला तिथून बाकी आपला क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावला गेला. इथे बाकी चेंडू खेळायचा चेंडू बघूया जातो तो म्हणजे पॉईंटच्या रिझनला इथे बाकी धावसंख्या 22च्या रूपात धावसंख्या 1 ने वाढतात धावसंख्या होते ती आता बाकी 59 58 धावा माफ करा 58 धावा या फरकावर लागल्या जातात. तर आता बघूया अजून तर हरेश्वर एकाच ती किल्ला लढवतोय कशा पद्धतीने सामना करतो बघूया. पुन्हा गोलंदाजी हातात येतो म्हणजे ओमकार इथे बाकी बॅटची एज घेऊन चेंडू जातोय तो थर्डमॅनच्या रिझनला इथे बाकी क्षेत्ररक्षण केलं जाते 59 धावा या फलकावर लागल्या जातात. 6वं षटक मार्ग तर 10च्या सरासरीने धावसंख्या काढताना दिसतोय तो म्हणजे हा निश्चितच साईनगर दांडी संघ. आजचा उद्घाटन सामना आपण बघतोय तो साईनगर दांडी विरुद्ध उचळी बी. पुन्हा आपल्या षटकातला 59 धावा फलकावर लागल्या जातात. हो इथे बघा जोरदार अपील केलं जात आणि पायचीत पकडलं जातं तर गडी तंबूत परततोय तर 60 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. तर 6 षटकं संपली आणि 60 धावा फलकावर लागल्यात 61 धावा या विजयासाठी करायच्या आहेत. तो उचली बी संघाला तो पूर्ण थांबायचं आणि पन्हाळा दांडी आणि पन्हाळा संघाच्या कर्म विनंती करतोय आपण याच्या सत्तूजी घरात निश्चितच आपण नाणेफेक करून घेऊया. नाणेफेकीसाठी जायचं आपण पन्हाळा सांगायचं पन्हाळा दांडी करण्यात आपण यायचं नाणेफेकीसाठी आलात पन्हाळ्याचे आलेत पन्हाळा या ना 61 धावा ह्या विजयासाठी करायचे. पन्हाळा दांडी कर्णधार चला पन्हाळी संघाच्या कर्णधार आपण नाणेफेक करणार तिकडे. चला आपण घाई करा थोडीशी लवकर पन्हाळा आवाज पोहोचतोय. अतिशय सुरेख मैदान तुम्हाला बघायला मिळते निसर्गरम्य वातावरण अरबी समुद्राची तुम्हाला हवा मिळते. पन्हाळी प्रीमियर लीग नुसतीच संपली पुन्हा गत वर्षीचा संघच विजेता झाला. मोठमोठे संघ पलाटणी झाले ज्याप्रमाणे 1983चं वर्ल्ड कप आपण बघितलं तसं पन्हाळी प्रीमियर लीग बघायला मिळाली. पन्हाळा कर्णधार आलेत का पन्हाळा
पन्हाळा तेवढा आवाज पोचतोय कॅप्टन पाठवा ना पन्हाळाचा प्लीज. ओके चला पालन द्यायचं आपण. चला सामना सुरू करायचा आहे. प्लीज प्लीज सामना सुरू करा. पन्हाळा संघ नाणेफेकी सोडायला. धावा विजयाच्या हे करायचे त्या म्हणजे निश्चितच उथळी बी संघाला एक हिरवगार मैदान मिळतं. गावात नंदनवन कसं करायचं हे जिवंत उदाहरण तुम्हाला पाहायला मिळत आहे. क्रिकेटची मोठी पन्हाळा संघ प्लीज या ना. आपण पुन्हा समालोचनासाठी जायचं आहे तिकडे. मी अगोदर सांगितलं की 6 षटकं झाली तिथे ब्रेक होईल तिथे बाकी टॉस करायचे आहे. प्रत्येक संघाला लक्षात ठेवा एक इनिंग झाली की जेव्हा 2 इनिंगचा गॅप असतो तिथे बाकी तुम्हाला पुन्हा नाणेफेक करायचे. कळलं तुमचे आले होते कुठे गेलात. चला क्रुशियल मोमेंटची मॅच बघायला मिळते. 61 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. त्यामध्ये साईनगर उछळी संघाला 60 धावामध्ये ओळखलं गेलं. खरोखर रुपेशचं कौतुक करायला पाहिजे. एक जुना गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. रुपेश ज्यांनी चांगली गोलंदाजी हाताळली. 2 षटकं 14 धावा फक्त त्यांनी दिल्यात. पहिलं षटक पॉवर प्लेचं 8 धावा त्यानंतर बाकी चौथं षटक हाताळलं त्याच्यामध्ये फक्त देखील 8च धावा दिल्या. पहिल्या षटकात 6 अशा 14 धावा फक्त रुपेशाने दिलं. निश्चितच कौतुक करावं लागलं उछळी संघाकडनं तर रुपेशांचं. आपण जाऊया. तर सलामीची जोडी तुम्हाला बघायला मिळते ती म्हणजे उछळी संघाकडनं संदेश आणि रुपेश. चला सामना सुरू होतोय आणि गोलंदाज जातो प्रणय. प्रणय हा एक नावाजलेला गोलंदाज साईनगर दांडी संघाकडनं गोलंदाजी करताना लेफ्ट नंबर चेंडू पर्यंत हलक्या पेडी चेंडू ढकलला दिशा दिली जाते. फक्त मिड विकेट झाली इथे बाकी थोडंसं त्यामुळे बघता बघता दुसरी धाव देखील धावून केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. धावा कशा चोरायच्या. पूर्वीच्या काळातला क्रिकेटचा तर मी इतिहास सांगितला की एमआरआयचा चेंडू असायचा तेव्हा बाकी तुम्हाला 3 षटके खेळून काढायची असायची आणि त्या 3 षटकामध्ये फक्त 20 ते 25 धावा काढायच्या आणि त्यानंतर 3 षटकावर तुम्हाला आकर्षक फलंदाजी बघायला मिळायची. कारण त्या चेंडूमध्ये एवढं कौशल्य होतं की 6 षटकं झाली तरी चेंडूवरचा फरक जायचा नाही. भल्या भल्याला पाणी पाजण्याचं काम त्या एमआरआय चेंडूने केलं. म्हणूनच ते म्हटलं जातं जुनं तर सोनं कशाला. जुन्या खेळाडूंचं क्रिकेटचं म्हणतात ना की आमच्यासारखं खेळून दाखवतात. जुन्या खेळाडूंकडे ही ताकद आहे ती पावती पोचपावत्याने दिलं. हो इथे बाकी चुकीच्या पद्धतीने चेंडू खेळताना सरळ चेंडू पुढे येतो. सरसावता सरळ बॅटीने एक चांगला चेंडू हाताळला जातोय आणि निर्धाव चेंडू होते. फलकात धावसंख्या लागली ती 2. 61 धावा ह्या विजयासाठी करायचे ते उछळी बी संघाला. यानंतर बाकी सामना होतो पन्हाळा विरुद्ध परनाई असा एक मोठा सामना तुम्हाला आजच्या दिवसात बघायला मिळेल. 24 आमंत्रित संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. मित्र परिवारच्या संघ आपण बघतोय उछळीचं हे मैदान श्री लाईव्हच्या माध्यमातून. ओके व्हिडिओ चिराग जो आमचा एकेकाळचा जुना समालोचक होता त्यांनी हे क्षेत्र त्यात सुंदर रनिंग बिटवीन विकेट पुन्हा एकदा बघायला मिळते आणि फलकात धावसंख्या लागते ती 4 ते 61 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. अतिशय सुंदर मैदान हिरवगार मैदान. एका साईडला तुम्हाला पश्चिमेला अरबी समुद्र बघायला मिळते. समोर पाहिलं की चांगली सरूची बाग. उजव्या साईडला गेलात तुम्ही की तुम्हाला गावाचं वर्णन उछळी दांडी हे गाव पाहायला मिळते. बॅकफुटला गेले ह्याला म्हटलं जाते क्रिकेटचा दर्जा. ह्याला म्हटलं जाते कौशल्य. जसं दिसते तसं नवीन चेंडू जिथे आहे तिथे पाठवायचा एक क्लास दर्जा बघायला मिळतो. फुटवर्क जसं कसं बघायला मिळतं. एक चांगलं लेदर क्रिकेटमध्ये हे शॉट जर बघायला मिळेल तर एखाद्या बागेतलं गुलाबाचं फुल बघून माणूस जसं आकर्षित होतं ना तसंही कौशल्य बघायला मिळतं. ज्याला वरचा दर्जा मानतो क्लास बघायला मिळतो. किती सुंदर अफोर्ड होतं. पुढे पाय टाकवला आणि एक कव्हर बघायला मिळतो. मधल्या खेळमध्ये चेंडू लागतोय. उत्कृष्ट चांगलं दर्शन चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. इथे बाकी लॉंग ऑन कॅरिझनला चेंडू टटवला गेलं. पॉवर प्ले इथे 1 धाव सुंदर क्षेत्रक्षण चेंडू जातोय सीमा पलीकडे 4 धावा. डीजे गोलंदाजाकडे चेंडू आला तर तुम्ही थांबा.
बॉलर के पास अगर गेंद आती तर रुक जाना है. चला तिथे सुंदर फलंदाजी बघायला मिळाली. या फलंदाजाचं नाव आहे ते म्हणजे रुपेश. इथे व्हॉट अ ब्युटिफुल टायमिंग शॉट. काय शॉट बघायला मिळते. पहिल्यांदाच पाहिलं, प्रपोज टाकला आणि युट्यूबच्या माध्यमातून इंस्टाग्राम मध्ये यस आय लाईक यू, मला तू आवडतं सांगितलं गेलं. बघा तरुणाला असेच खूप आवडतात ना इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, कसे वेळेवर युट्यूब बघायला मिळलं. आमच्या काळामध्ये तर सांगितलं आम्ही पालंग वगैरे काळ असायचा ते फक्त बघायचं आणि हसायचं बस, बाकी कोणी पाहिलं की मनामध्ये भीती असायची. पण काय सुंदर टायमिंग बघायला मिळते. समोर चेंडू आव्याकात पडला, ओव्हर स्पीड बघितला, मनामध्ये म्हटलं आय लव्ह यू, बॅटीने सांगितलं माझी असतो आणि पाठवून दिला षटकार. 6 धावा. फलका धाव संख्या लागते 15. ती चांगली सुरुवात बघायला मिळते. वादळ वारं सुटलं ग, वाऱ्यानं तुफान 15 धावा. बॅट हवी आहे. चला बॅट घेऊन जाईल. एका खेळ लवकर जायचंय. जा तुम्ही जा, मी सांगतो कारण तो येईपर्यंत उशीर जाईल. जायचं आपण लवकर घेऊ. चला जा लवकर जा. 15 धावा फलकावर लागल्यात. त्यांना कर्णधार आपण आलात का, जर आला असेल तर संपर्क साधा. एक अतिशय उच्च दर्जाची हाय टेन्शनची मॅच तुम्हाला बघायला मिळते. आज घरच्या मैदानावर खेळताना विकेटचा अनुभव कसं असते हे इथे जाणताना. तर दांडी म्हटलं की वाळूमध्ये खेळताना आणि उचली म्हटलं की चांगल्या विकेटच्या मातीवर खेळताना हा फरक तुम्हाला जाणवतो. एक आत्मविश्वास दुणावतो या दोन्ही फलंदाजाकडे. ते म्हणजे निश्चितच सिद्धेश आणि रुपेश बाकी आता फायर ऑन करताना समाचार घेतो गोलंदाजाचा आणि फलकावर धावसंख्या लागलाय. महागडं षटक हाताळलं गेलं पॉवर प्लेचं. 15 धाव फलकावर लागल्यात. आता बाकी नवीन गोलंदाज आहे तो जिग्नेश. आपण जिग्नेश पटेल नावाचा गोलंदाज बघतोय. तो बंटी पटेल संघाकडे तो टॅनिश विश्व गाजवतोय. बलसारचा खेळाडू आपण बघतो. डावखोरा गोलंदाज जिग्नेश पटेल. निश्चितच डहाणू संघामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. जिथे 13 एप्रिल ते 17 एप्रिल या कालावधीमध्ये 2,22,222 तुमच्या मागील समाजात देखील तिकडे संघात 8 संघ आपण समाजाचे घेतलेत आणि त्या संघातला खेळाडू दुसऱ्या संघामध्ये खेळतो. हा आयोजकांचा नियम आहे. ते एक मोठी क्रिकेटची पर्वणी तुम्हाला डहाणू आमदार चषक निकोले साहेब डहाणू विधानसभेचे आमदार साहेबच्या माध्यमातून बघायला मिळेल. मी तुमच्याशी 5 दिवस तिकडे जोडणार आहोतच. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून बघायला मिळेल. चेंडू पडल्यानंतर इनस्विंग बघायला मिळतो. मध्ये येतो पण चांगलं फुटवर्क त्याला म्हटलं जातं ना. प्रत्येक चेंडू बॅटीवर घेताना बदलत थोडं सुंदर बघायला मिळतं फलंदाजाचं. ते धावा कमी काढतोय पण कौशल्य जो बघायला मिळतो तो क्लास बघायला मिळतो. ज्या उचलीच्या खेळाडू पूर्वजी जे क्रिकेट सोडून ठेवला 1982 काळ 83 नंतर तो पाहायला मिळतोय. क्लास बघायला मिळतो. सलामीची जोडी आपण बघायचो ते म्हणजे निश्चित बापू गावडला पाहिलं, पालनला पाहिलं, नवीनगरला पाहिलं, मंगेशला पाहिलं. असंख्य खेळाडू या गावाने आपल्याला दिलेत. इथे बाकी चेंडू पडण्यात थोडासा बाहेर निघतो. हलक्या बॅटने खेळला जातो. इथे बाकी चेंडू गलीच्या रिझनला क्षेत्ररक्षण करेपर्यंत फलकात धावसंख्या 1 निवार्तन धावसंख्या होते ती 17 धावा या फलकावर लागल्या जातात. 61 धावा विजयी करायच्या आहेत. चेंडू जर आपण बघितलं की ज्या चेंडूने सर्वात जास्त धावा क्रिकेटमध्ये निघतात तो चेंडू म्हणजे फुलटच चेंडू या स्पर्धेसाठी वापरला जातो. तोच चेंडू डहाणूच्या आमदार चषकाला वापरला जाणार आहे. कारण निश्चितच एक सुंदर आयोजन तुम्हाला बघायला मिळतं. उद्घाटन सोहळा त्या सामन्याचं कोणी चुकवू नका. पाटील नेटवर्क काढायचं. काय उद्घाटन सोहळा बघायला मिळणार हो. खरोखरच प्रत्येकाने या मॅच बघा आणि आपल्या समाजाला सपोर्ट करा. तिकडे इकडे बॅकफुटला गेला चेंडू हाफ पूल केला जातोय. मिड विकेटच्या रिझनला एक जागा फरका लागतो. बघा दुसरी व्यक्ती थोडंसं फंबिंग होते. मनामध्ये भीती जाणवली जाते आणि बघता बघता 2 धाव पूर्ण केल्या जातात. धावसंख्या होते ती 19 धावा फलकावर लागल्या जातात. बघा रोजच्या ह्या मातीत खेळताना एक आत्मविश्वास, विकेटचा अभ्यास कसा असावा आपण म्हटलं जातं ना, होम ग्राउंडचा फायदा कसा केला जातोय तो इथे बाकी बघायला मिळतो. उचलीच्या खेळाडूकडनं एक चांगलं कौशल्य पण लावलं जातं. चांगली भागीदारी विकेट केली जाते. 61 धावाचा पाठलाग करताना 19 धावा त्या फलकावर लागल्या. इथे बाकी यॉर्करचा चेंडू हलक्या बॅटीने ड्राईव्ह केला जातो त्या लॉंगच्या रिझनला. इथे बाकी थ्रो करेपर्यंत धावसंख्या 2 ने वाढली जाते. काय रनिंग बिटवीन विकेट बघायला मिळत आहे. इथे बाकी नो बॉल घोषित केला जातो. नो बॉल आहे. नो डाऊट. जयेश मात्र म्हटलं की निश्चितच ज्याने 1.5 महिना लेक्चर अटेंड केलं वानखेडीच्या मैदानावरती. मी जेव्हा त्यांच्याशी भेटतो विचार मी करतो लिडरच्याकडे फ्री हिटचा इशारा केला जातोय. जेव्हा धावसंख्या होती 22 धावा. एक चांगली सुरुवात करताना आपण बघतोय फ्री हिट आणि निश्चितच पाणी याच्या लवकर. तुझं पन्हाळा आलेत का कर्णधार? पन्हाळा संघ कर्णधार आलेत. कुठे गेले ते कर्णधार? इकडे अगोदर आलेत. सर्वात पहिले हेजेरी त्यांची होती. आमच्याकडे गेले. त्यांनी कॉल केलं सर मी आलोत आणि नंतर तो पन्हाळ्याचा संघ आले नंतर ते गेले. आता बाकी त्यांनी यायचंय.
अतिशय चांगली सुरुवात एक भागीदारी बघायला मिळते. तर असंख्य विक्रम जे आहेत या क्रिकेट विश्वात घडली गेलेले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये म्हटलं की आता तुम्हाला लाख मोलाची स्पर्धा बघायला मिळते. पूर्वी असायचं 3,333, 7,000 पहिलं बक्षीस झालं, मग 11 झालं, मग 25 झालं आणि 25 नंतर सर्वात मोठी सर्वात जर मी माझ्या आयुष्यात सांगेन की लाख मोलाची स्पर्धा पालघर जिल्ह्यामध्ये पहिली जर कुठे खेळली असेल ती तलासरीला DYFI डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया गोदूताई परुळेकर जे तलासरीला आपण गेलो की जैन मंदिर लागते त्या ब्रिजच्या खाली त्याच्या उजव्या साईडला 20 वर्षापूर्वी तिथे मी नाझीम गुलीला पाहिला होता, निलेश कांडूला पाहिला होता, लिलिया झुमरीला पाहिला होता. चांद हा जो खेळाडू आहे आपला संजयांचा असंख्य तिकडे खेळाडू गेला आणि तिथे बाकी इलियाच्या संघातून या दांडी उचली आणि पाचोच्या गावातले मुलं कॅरी पॅकर म्हणून जायचं आणि तिथे बाकी इलिया जिंकायचा आणि इलिया जिंकायचा तो कशामुळे दांडी फायर पास्टर त्यांचं देखील नाव घ्यायला पाहिजे. तर हा आपला दांडी उचली आणि फायर पास्टर मुलांकडून तो जिंकायचा आणि तेव्हाच नाव कोरलं गेलं होतं दांडी उचली आणि आपल्या पालघर तालुक्याचं. तर सर्वात पहिला सामना आपण लाखपतीचं 20 वर्षापूर्वी बघितला. सतत 2 वर्ष तेव्हा रामजी वैठा साहेब होते आमदार, तलासरी विधानसभा तेव्हा होती. मी स्वतः तिथे समालोचन केलं मागील 20 वर्षापूर्वी. फ्री हिट हे सांगितलं सर, एकदा सांगितलं सर 10 तीच गोष्ट आपण कसं काय म्हणणार आहोत. निश्चितच फ्री हिट आहे. पंचांनी सांगितलं की तिकडे असणार आमचा स्कोरर आहे आणि हल्ली आपल्यापेक्षा जे फलंदाज आहेत तेवढे हुशार असतात की घरात एक वेळ बायकोचं ऐकणार नाही, वडिलांनी हाक मारायचं ओ देणार नाही, आईने सांगितलं तर काम ऐकणार नाही, पण क्रिकेटच्या विश्वाचं बाकीचं काम मोठं करताना दिसतात. श्रीलाईचं कौतुक करायला पाहिजे. ज्या चिराग आमच्याबरोबर समालोचन जेव्हा करायचं मला वाटतं आम्ही फक्त तेव्हा तिघच समालोचन पालघर तालुक्यामध्ये चिराग अजित पाटील आणि मी स्वतः असायचो आणि जेवढं कौतुक करा तेवढं कमी. आज ज्याने जेवढं तरी प्रगती केलाय येणाऱ्या काळात अजून चांगली प्रगती करू ही चिरागला शुभेच्छा. इथे बाकी चेंडू टटवला, इथे बाकी झेल जाईल, थोडं फ्री हिट असणार आहे. एका धावेची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 23 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय सुंदर सुरुवात बघायला मिळते. पण ह्या सामन्याचं मी निश्चितच कौतुक करील ते रुपेश नावाच्या गोलंदाजाचं ज्याने 2 षटकं टाकली, फक्त 14 धावा दिली. पॉवर प्लेचं पहिलं षटक फक्त 6 धावा दिली. रुपेश नावाचा गोलंदाज जे उश्री बी संघाकडनं खेळणार. एकदा पुन्हा सामना करतो तो बाकी आता पुन्हा रुपेश बॅकफुटला गेला. चेंडू टटोला फाईनलच्या रिझल्टला चेंडू जातो सीमापालिकडे 4 धावा. 150 प्रति किलोमीटर चेंडू बॅटीवर आला की हा बाकी चेंडू पळणार. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आमच्या काळामध्ये जेव्हा भुजबळ असं असायचं की तो टून असा उड्या मारायचा. इथे जर लागला की चेंडू थांबत नाही. धावसंख्या जास्तीत जास्त ज्या चेंडूवर निघते तो चेंडू म्हणजे हा फुलटा चेंडू तुम्हाला बघायला मिळतो आणि चांगली फलंदाजी भागीदार विकेट केली जाते. 27 धावा भक्कम भागीदारी बघायला मिळते. 61 धावा करण्यासाठी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना संघ दिसतोय तो म्हणजे उचली बी संघ. सिद्धेश आणि रुपेश यांच्याकडे तडाखेबंद फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. बॅकफुटला गेला चेंडू डिस्कनेक्ट जातो. 1 धाव बघायला चेंडूच्या पाठीमागे 2 खेळ जाताना इथे बाकी क्षेत्रक्षण करेपर्यंत 2 धावा फलकावर लागल्या जातात आणि धावसंख्या 2 धावसंख्या होते ती 29 धावा या फलकावर लागल्या जातात. चला अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. निश्चितच आपण पाहतोय तो म्हणजे उछिल बी विरुद्ध साईनगर दांडी. साईनगर दांडीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उछिल संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. चला एक्झर्शन हे होणारच आहेत. गरमीचे दिवस आहेत. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला पाणी तर मिळणं शक्य नाहीये. एक्झर्शन तर होणारच आहेत का आपला मॅच संपूर्ण दिवस खेळायचं आहे. अतिशय सुंदर सुरुवात बघायला मिळते. भागीदारी कशी असावी, घर कसं चालवावं. 29 धावा 2 षटकाचा समाप्त. पहिल्या षटकात काढल्या 15, दुष्काळ षटकात काढल्या 14. आपण बघतोय निश्चितच 29 धावा झाल्यात. 17 धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे रुपेश. 1 षटकार आणि 2 चौकार काढताना 1 सिंगल आणि 1 डबल असे टोटल खेळतोय तो म्हणजे 17 धावसंख्येवरती आणि सिद्धेश त्याला देखील डबल सिंगल काढून चांगली सुरुवात देतोय. एक चांगली सुरुवात बघायला मिळते. उछळी बी संघाकडनं आपल्याला बघायला मिळते. उछळी ए संघ बघितला की आपण एक अजून देखील आमचा जुना तारा चमकतोय उछळी गावाकडनं तो म्हणजे हरिकेश. ह्याच्याकडे चांगली फलंदाजीची आशा असणार. असंख्य मैदानं ज्याने गाजवलीत, अनेक विक्रम ज्याच्या नावावर राहिलेत अशा डावखुरा फलंदाज तुम्हाला उछळी ए संघ खेळताना बघायला मिळणार तो म्हणजे हरिकेश. मग ते पास्टरचं मैदान असो, मग ते आर्यन पालघरचं असो, मग ते उमरोळीचं मैदान असो, BRCचं मैदान असो, चिंचणीचं केडिया स्कूल असो, चिंचणीचं गावदेवी असो, असं असंख्य मैदान ज्याने गाजवलेत तो हा डावखुरा फलंदाज पाहायला मिळतोय. आणि डावखुराची पर्वणी ही निश्चितच डहाणूपेक्षा पालघर तालुक्यालाच खूप आपल्या अनिल घरचं म्हणा, त्यानंतर गणेश जाधव ओंकार संघाचं म्हणा, असंख्य डावखुरा फलंदाज आपण पाहिले जी गाजवल्या. तुमचा रवी नगर ह्याचं करायला पाहिजे, तुषारचं कौतुक करायला पाहिजे आणि डावखुरी गोलंदाजी गाजवलाय. असं असंख्य क्रिकेटपटू आपण डावखुरे पाहिजे. चला थोडीशी घाई करा प्लीज. कॅरी ऑन. आपल्याला 30 मिनिटांमध्ये 6 षटकं टाकायचे. आता बाकी गोलंदाज बघायला मिळतो पुन्हा प्रणय.
हा इथे बाकी चेंडू खेळण्यात असेल तर खूपच बाहेर जातोय. पंच वाईड घोषित केलं जातं GM राव यांच्याकडनं. फलका धावसंख्या तर आधी मंजिल पार करू चुके आहे. 30 धावा फलकावर लागल्यात. एक चांगली सुरुवात तुम्हाला बघायला मिळते उच्च संघाकडनं. मी सुरुवातीला सांगितलं रोज या मैदानावर प्रॅक्टिस खेळताना या मातीशी नाचं कसं बांधावं, कुठला चेंडू कधी उसळेल याचा पुरेपूर अभ्यास ज्या खेळाडूच्या पाठीमागे उजवीचा संघ. इथे बाकी चेंडू हवेमध्ये कॉटन बॉलचा छान पण खेळाडू पोहोचू शकत नाही. एकदा फलकावर धावून निघतो. धावसंख्या होते 31 धावा या बाकी आता फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला मैदानावर बघायला भेटे. आपण मित्र परिवार दांडी चषक बघतोय. आजचा पहिला दिवसाचा सामना आपण पाहतोय तो या मैदानावरती दोन संघाचं युद्ध खेळलं जाते चेंडूफळीच्या माध्यमातून आपण बघतोय. तो म्हणजे दांडी, साईनगर दांडी आणि उछळी पुन्हा की गोलंदाजी पण आहे. आहा क्लास बघायला मिळतोय. खरोखरच मन जिंकलीच हो या खेळाडूने, ज्याला उच्च दर्जा आपण म्हटलं पाहिजे ना. पूर्वजांचं कसं क्रिकेट पाहिला, इथे बाकी आम्हाला पालन देखील अशा पद्धतीचं कव्हर राहायचं बघायला. असं विचार करायचं की हा पालन काय फटके खेळला, पण ज्या भारतात त्यांचे फटके असायचे ना. आणि म्हणूनच ते दर्शन ओशीचं नाव आज देखील या क्रीडा विश्वात मोठं नाव घेतलं जातं. साई 11 स्टार सातपाटी दांडी 11 हेच पूर्वी. आहा फुल शॉट बघायला मिळतो. टायमिंग शॉट. आपण लॉंग टाईमचा विचार केला तर फॉरेन्स कसा मारावा तसा फटका मारला जातोय आणि एका हाती स्पर्धा झुकवली जाते. एका धावसंख्या होती ती 38 धावा. काय वरचा दर्जा दाखवला जातो. घरच्या मैदानावर खेळायचं कसं, मामाने काकण बांधली की मामीने हर द्यायचं कसं, मामाची मुलगी घरी आले की प्रपोज टाकायचं कसं, हे दाखवलं जाते फलंदाजाकडनं. अभूतपूर्व भागीदारी पहिल्याच दिवशी दाखवली जाते. 38 धावाची भागीदारी बघायला मिळते. 61 धावा विजयासाठी करायच्या आहेत आणि फलका धावसंख्या लागल्या ती 38. तिसरं षटक मार्गस्थ. एक परिपक्व फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. दोन्ही कसलेले फलंदाज. इथे बाकी यावेळेस चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो लॉंगॉनच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या हो क्लास बघायला मिळतोय. इथे बाकी कौतुक पाहिजे रुपेशचं. डेंजर आणि त्याचा होता, त्याने कोणताही कॉल केला नाही आणि नुकतीच सिद्धेशला धावायला लावलं. जो धावसंख्या होत होती 40 धावा फलकावर लागल्या जातात. तिसरं षटक मार्ग असतं. काय सुंदर फलंदाजी बघायला मिळते उच्च बी संघाकडनं. नाणेफेक जिंकली आणि एका हाती निर्णय घेतला की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. त्यांना माहिती होतं की आम्ही चेस करू शकतो. किती धावा झाल्या तरी या मैदानावर चेस करू शकतो. खरोखर सुंदर भागीदारी बघायला मिळते. आजच्या दिवसाला पहिल्याच सामन्यात ओपनिंग पेअरची भागीदारी सिद्धेश रुपये 40 धावा. तिसऱ्या षटकात देखील मार्ग असतोय. पुन्हा गोलंदाजी हाताळतोय. राईट हॅमवर विकेट मारा करतोय. इथे बाकी सुंदर इथे बाकी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टटवला जातो. एक धाव तो फलकावर लागली जाते. लॉंग ऑफचा खेळाडू क्षेत्ररक्षण करत दुसरी धाव फलकावर धावून घेतली जाते आणि 42 धाव बघता बघता तिसरी धाव देखील धावून घेतली जाते. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. सर्वगुण संपन्न क्रिकेट कसं खेळावं हे बघायला मिळतं. बघा थक गुणवत्ता ह्याला म्हटलं जातं क्रिकेट. फलंदाज आपल्या एखादं की बाबा कसं खेळायला पाहिजे. एक चेंडू येणे बाकी आहे. इथे बाकी चेंडू टटवला जातो. चेंडू जुन्या पलीकडे 6 धावा. काय फलंदाजी बघायला मिळते. आंब्याला मोहर कसा यायचा आणि आंबे कसे पाडायचे हे दाखवलं जातं. हो ब्युटिफुल बॅटिंग. थोडंसं पाणी न्यायचंय डीजे. होतो 3 षटक संपलीत आणि 49 18 चेंडू आणि 12 धावा. काय सामन्याचं चित्र बदललंय बघा. कोणी विचार केला नसेल की अशा पद्धतीची फलंदाजी बघायला मिळते. पण रोज ज्या मैदानावर खेळताना घरच्या मैदानावर कसं असायचं. 3 षटक 49 धावा. आता हव्यात 18 चेंडू आणि 12 धावा. सुरेख फलंदाजी सिद्धेश आणि रुपेश. चला हा सामना संपला की आपण नाणेफेक करणार आहोत. म्हणजे परनाळी संघाचे खेळाडू आहेत. परनाळा संघाचे खेळाडू आपण रेडी व्हायचे. परनाळा दांडी कळायला रेडी आहेत का तुम्ही. परनाळा संघाचे खेळाडू रेडी आहात. ओके
चला आता बाकी 18 चेंडू आणि 12 धावा. चला घाई करा प्लीज. कॅरन चला प्लीज घाई करा. षटक संपल्यानंतर 4 मिनिटं झाली. त्या 4 मिनिटांमध्ये 3 चेंडू टाकून झाले असते. पहिल्या षटकात 15 धावा काढली, दुसऱ्या षटकात 14 धावा काढलेत आणि तिसऱ्या षटकात 20 धावा काढली. तर अशा पद्धतीने 49 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. आपण बघतोय ज्या प्रेक्षकाने उशिरा आपलं YouTube खोललं असेल त्यांना मी सांगेन सबस्क्राईब करा. निश्चितच तुम्ही श्री लाईव्ह सरप्राईज करा आणि उशीच्या मैदानावरती यायचं. आपण मित्रपरिवार दांडी चषक पाहतोय. आज पहिला सामना आपण बघतोय तो निश्चितच म्हणजे उच्छी बी विरुद्ध साईनगर बी. साईनगर बी संघाने 61 धावांचं आव्हान दिलंय. 3 षटकं संपली आणि उच्छी बी संघाची धावसंख्या झालाय ती 49. आता बाकी देवेश आणि 50 धावा फलकावर लागल्या जातात. एक देखील गडी बाद नाही. का सुंदर भागीदारी बघायला मिळते. पहिल्याच दिवसाचं पहिल्याच सामन्यामध्ये विक्रम बघायला मिळते ती म्हणजे ओपनिंगची भागीदारी 50 धावाची. 50 धावा ह्या फलकावर लागल्यात. आता बाकी 18 चेंडू 11 धावा. इथे बाकी चेंडू टटवलाय सहज जाते गोलंदाज आणि ओहो इथे झेल सुटला जातो. धावसंख्या 1 निवडते आणि 51 धावा या फलकावर लागल्या जातात. तर निश्चितच मॅच पासून दूर होतात. मॅच सोडलाय की काय मला सांगता येत नाहीये. कारण ज्या पद्धतीने फलंदाजी केली या दोन्ही सलामी वीरांनी सिद्धेश आणि रुपेश 10 धावाची आवश्यकता. 17 चेंडू 10 धावा. 17-10. इथे बाकी गडी बाद होते. पहिल्या गडी तंबूत परत रुपेशच्या रूपामध्ये ज्यावेळी धावसंख्या काढलाय 24 धावा काढल्या. त्याला बंद फलंदाजी 2 षटकार 2 चौकार रुपयाच्या बॅटीतून तुम्हाला बघायला मिळतात. काय सुंदर फलंदाजी बघितली जाते यांच्याकडनं आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन विकेट बघितलं. अक्षरशः सिद्धेशच्या ज्या धावा आहेत त्याच्यामध्ये कारण सिद्धेशची एकच षटकार आहे, बाकी एक ट्रिबल आहे आणि त्यानंतर बाकी सिंगल आणि डबल विकेट केल्यात आणि पहिला गडी तंबूत परततो तो म्हणजे रुपेशच्या नावाने ज्याने 24 धावा ठोकल्या. 2 षटकार 2 चौकारांशी. आता बाकी नवीन फलंदाज जातोय तो रुपेश ज्याने सुंदर गोलंदाजी हाताळली होती. तो फलकावर पहिला गडी तंबूत बाद परत होतो म्हणजे 51 धावसंख्येवरती. 10 धावा अजून विजयासाठी करायच्या आहेत. एक चांगली भागीदारी आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यामध्ये बघितली ते म्हणजे रुपेश आणि सिद्धेश यांनी 51 धावाची भागीदारी केली आणि पहिला गडी तंबूत परततोय. आता बाकी सज्ज होतो तो म्हणजे देवेश आणि समोर फलंदाज आहे तो प्रणय. इथे बघू चेंडू टटवत लॉंगॉनच्या रिझल्टला 1 धाव फलका लागला. इथे बाकी मॅच संपू द्या 2 मिनिट थांब. धावसंख्या होते ती 52 धावा या फरकावर लागल्या जातात. एक चांगली सुरुवात बघायला मिळते. चांगली भागीदारी तुम्हाला बघायला मिळाली या क्रीडांगणावरती आजच्या दिवसात. ती म्हणजे उचली बी संघाकडनं सलामीची जोडी सिद्धेश आणि रुपेश यांच्याकडे 51 धावाची भागीदारी पाहायला मिळाली. इथे बघा ऑफ्टनच्या बाहेर चेंडू जातो. पंच दोन्ही हात बाहेर काढतात. वाईट घोषित केलं ते. धावसंख्या वाढते ते अवांतरने 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 53 धावा या फलकावर लागल्या. निश्चितच निर्वाद वर्चस्व माझे मित्र जुने जाणते खेळाडू इथे तुम्हाला बघायला मिळतात. दांडीचे असंख्य खेळाडू जे माझे जुळतात. या मैदानाचं जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी. इथे बाकी हलक्या बॅट रोटेट केला जातो. फॉलोथ्रोमध्ये क्षेत्रक्षण होतं. 1 धाव बघायला मिळते. बघता बघता दुसरी धाव देखील जाऊन बघायला मिळते. काय रनिंग बिटवीन विकेट बघायला मिळते. धावा कशा तरुणाला एक उत्कृष्ट उदाहरण इथे बघायला मिळते की धावा कशा चोरून घ्यायच्या. नो कॉलिंग क्षेत्रक्षक कोणत्या चेंडू येत नाहीये. बघितलं लँग्वेज बघितलं की त्यांच्या क्षेत्रक्षक चेंडूपासून खूप 2 धाव बाहेर घेतात आणि 55 धावा या फलकावर लागतात. 6 धावाची आवश्यकता विजयासाठी. 4थं षटक मारतात. ते एका हाती विजय खेचून आणला जातोय तो म्हणजे उचली बी संघाकडनं. रुपेश आणि सामना करतोय तो निश्चित देवेशचा. बॅकफुटला गेला. कट केला जातो. कव्हरच्या रिझल्टला 1 चेंडू सीमा पलीकडे जातो. वाट ब्युटिफुल 4 धावा. क्लास ड्राईव्ह बघायला मिळतो. थोडं शॉर्ट ऑफ चेंडू बॅकफुटला गेला आणि कव्हरच्या दिशेने चेंडू टटवला जातो. डीजे दोन धावाची आवश्यकता. एक अतिशय मोठी बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. खरोखरच नाणेफेक जिंकल्यानंतर का क्षेत्ररक्षण घेतलं हे तुम्हाला दाखवून दिलंय. 2 धावाची आवश्यकता विजयासाठी.
इथे बाकी चेंडू टटवला जातो मिडविकच्या डोक्यावर बघूया 6 की चौकार पाहायला मिळतोय आणि अशा 6 धावाने सामना विजयी होतोय तो उच्च संघ. आता आपण जाऊया नाणेफेकीसाठी. यायचंय नाणेफेकीसाठी दोन्ही संघ आलेत. चला पन्हाळी संघ कर्णधार आणि पन्हाळा संघ कर्णधार पण यायचंय नाणेफेकीसाठी. एक अतिशय उत्कृष्ट